मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मी सचिनराव यादव नेहमीप्रमाणे आपल्या पुढं एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. विषय आहे सम्राट अशोक स्तंभ. मित्रांनो, ते आपणाला सत्यमेव जयते म्हणल्यानंतर लगेच तो आपल्या समोर सिम्बॉल उभा राहतो. माझ्या समोर मित्रांनो एक 10 रुपयाचं नाणं आहे आणि त्या नाण्यावरती सत्यमेव जयते हे चिन्ह आहे बघा. ह्याच्यावरचं ठळक दिसेल तुम्हाला. या नाण्यावरती सत्यमेव जयतेचा असा एक फोटो दिसतो मित्रांनो. आता हे तुम्हाला समजत असेल. मित्रांनो, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. मित्रांनो, हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून आपणाला घोषित करण्यात आलेलं आहे भारतामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी. हे चक्र आपण सिम्बॉल आपल्या भारतामध्ये जितकी नाणी आहेत आज 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये अशी भारतामध्ये नोटांच्या स्वरूपात चलन आहेत. आणि या चलनात सर्वात मोठी नोट 500ची आणि सर्वात लहान नोट 10 रुपयाची. रुपयापासून आजपर्यंत जर 20 रुपयाची नाणी आहेत त्याच्या प्रत्येकावर हे सिम्बॉल आहे सत्यमेव जयते असं ब्रीदवाक्य. मित्रांनो, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. हे कुठं आहे तर हे उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी इथं सारनाथ म्हणून एक गाव आहे आणि तिथं आपणाला हे स्तंभ पाहायला मिळतो. मित्रांनो, हा स्तंभ कधीच आहे तर हे सम्राट अशोक मौर्य घराण्यातील 3 नंबरचा राजा होते सम्राट अशोक. त्यांनी आपली एक मुद्रा, आपला एक बौद्ध चिन्ह म्हणून ही त्याचा वापर करत असत. आणि आता ह्याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपणाला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4 दिशेला 4 वाघ आहेत आणि त्यांचा पुढचा भाग पंजे आणि पुढचा तोंड असं भाग आहेत आणि ते एकमेकाला चिटकलेले आहेत. आज जर आपण असे नाण्यावरती पाहिल्यानंतर आपणाला समोरचा जो पीस आहे तो पूर्ण दिसतो आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला जो आहे तो कमी दिसतो, नाही का आकार दिसतो, आणि जो मधला आहे तो पूर्ण आपल्याला सिंह दिसतो. त्याच्या खाली असा गोल असा एक साधारणपणे त्या सत्यमेव जयतेचा जो खाली जे गोल आहे त्या गोलमध्ये आपल्याला एक 4 प्राणी आहेत. तिथं एक वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, घोडा आहे आणि एक बैल आहे, असे 4 आहेत. आणि या प्रत्येक प्राण्यामध्ये जो पेस राहतो, जो अंतर राहतो त्याच्यामध्ये त्यांनी एक चक्र काढलेलं आहे आणि त्या चक्राला आपण अशोक चक्र म्हणून ओळखलं जातं. आणि त्या अशोक चक्रामध्ये ही 24 अशा उभ्या रेषा आहेत आणि तेच अशोक चक्र भारताच्या तिरंगा याच्यामध्ये अशोक चक्राचा वापर केलेला आहे मित्रांनो. आणि हे जे प्राणी आहेत घोडा, हत्ती, बैल आणि सिंह, ह्याला दिशेत आपण पूर्व दिशेला गेलो बैल आहे, पश्चिमेला गेलो घोडा दाखवलेला आहे त्यांनी, बैल दाखवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट दक्षिणेस आलो तर हत्ती आणि उत्तरेस गेलं तर घोडा आहे. असे आपणाला चिन्ह दाखवले, पण आपल्याला एकच बाजू दिसते. हेच चिन्हाचा वापर का करायचे की सम्राट अशोकांचा जो प्रदेश होता त्या ठिकाणी जे चौक असेल, वर्दळीचे ठिकाण असतील तर त्याच ठिकाणी तो असा प्लेअर उभा केला जायचा आणि त्या प्लेअरवरून समजायचं की हे सम्राट अशोकांचं राज्य आहे. आणि ते उंच ठिकाणी असल्यानंतर त्याच्या खाली जे चौतारा बुरुज असतो ते त्याने जे आकृती ठेवलेली आहे त्याच्या खाली चोरी कोणी केली, मृत्यूदंड, लबाडकी कोणी केली, घातपात कोणी केला, ह्याला जे शिक्षा असायच्या त्याच्या खाली अशा लिखापड केलेल्या असायच्या की या गुन्ह्याला हे शिक्षा दिली जाते. तर अशा पद्धतीनं हे शिक्षा दिली जायची आणि मृत्यूदंड कुणाला दिला जातो काय नाही अशी त्याच्यामध्ये अतिशय छान पद्धतीनं माहिती दिली जायची. आज आपल्या भारतामध्ये त्या सम्राट अशोकांचं जे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांची जशी राजमुद्रा आहे आणि ती राजमुद्रा दिसली की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मरण होतं, तसं ही जी सत्यमेव जयते त्यांचं जो वाक्य सत्यमेव जयते खऱ्याचाच न्याय असतो. आणि त्याच्यामुळं ह्या मूर्तीला जर आपण सत्यमेव जयते म्हणलं तर आपल्याजवळ समोर सम्राट अशोक उभा राहतात. सम्राट अशोक हे
क्षत्रिय हिंदू होते, पण कालांतराने त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचा प्रचंड मोठा त्यांनी भारताच्या बाहेर सुद्धा प्रचार केलेला आहे. आणि त्याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर अजिंठा लेणी हे त्यांनी पैसे देऊन बौद्ध लेणी खोदलेली आहे. प्रचंड मोठा त्याने बौद्ध धर्मावरती खर्च केला आहे. आणि अशा महान राजाचे आज भारत सरकारने प्रत्येकाच्या घरामध्ये डॉक्टर लोक असतील, इंजिनियर असतील, वकील, न्यायव्यवस्था ह्यांच्याजवळ हे साधारणपणे आज जर पार्लमेंटमध्ये संसदमध्ये गेलं तर हीच आपल्याला सत्यमेव जयतेची मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो. आणि त्याचा भारताने स्वीकार केलेला आहे, हे खरं आहे. आणि अतिशय छान मुद्रा आहे, तिचं लोकांनी संवर्धन केलं पाहिजे आणि तिला मान सन्मान दिला पाहिजे. हीच माहिती आज आपल्यासमोर मी व्यक्त केली, तुम्ही ऐकली, त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि चॅनलला आपणाला सबस्क्रायबर करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. चॅनल नवीन आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.